आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मतदार यादीच्या SIR अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाशिकमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री राम कदम, मंत्री पंकजा मुंडे, भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष भारती पवार, नाशिक शहराध्यक्ष सुनील केदारे, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, सरचिटणीस नाना शिलेदार, माजी अध्यक्ष गिरीश पालवे, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी SIR मोहिमेबाबत भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। प्रत्येक बूथवरील मतदार यादी तपासून पात्र नागरिकांचं नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करण्याचं आवाहन करण्यात आलंय। नाव, पत्ता किंवा इतर तपशिलाबाबत त्रुटी आढळल्यास नागरिकांना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार योग्य प्रक्रिया समजावून सांगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। SIRच्या मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे, कोणत्याही पात्र मतदारांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही बैठकीत स्पष्ट करण्यात आलंय। माझा बूथ माझी जबाबदारी या भावनेतून प्रत्येक कार्यकर्त्यानं आपल्या परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना योग्य मार्गदर्शन करावं असा संदेश यावेळी देण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्रातील भाजपाची संघटनात्मक ताकद आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे।